नमस्कार, एसएन न्यूज मधील आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूयाची विशेष बातमी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला आजपासून गुरुकुंजात प्रारंभ। 11 ऑक्टोबरला सर्वधर्मीय प्रार्थना व मौन श्रद्धांजली। श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतिदर्शी युगपुरुष तथा स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव आजपासून श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे सुरुवात झाली आहे। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी महोत्सवाची जय्यत तयारी केली असून महासमाधी, महाद्वार, प्रार्थना मंदिर आकर्षक रोषणाईने परिसर उजळून गेला आहे। यात 7 दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाला दररोज सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना व त्यावरील चिंतन, ग्रामसफाई, प्रवचन, कीर्तन संमेलन, गुरुकुंज वारी, भजन संध्या, अभंग गायन, खंजेरी भजन, योगासन शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, ग्रामगीताचार्य, पदवीदान समारंभ, कार्यकर्ता संमेलन, महिला मेळावा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर इत्यादी धार्मिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। यामध्ये सर्वात भावस्पर्शी व शिस्तबद्ध कार्यक्रम मौन श्रद्धांजली असून दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी होत आहे। यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात। तसेच विविध देशातील परदेशी नागरिक सुद्धा उपस्थित राहणार आहे। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यस्मरण सोहळा आजपासून सुरू झालेला आहे। प्रातःकाळी या ठिकाणी तीर्थस्थापना झाली आणि मोठ्या दिंडीचे आयोजन झाले। जवळजवळ 7 ते 8 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यानंतर जे क्रमशः कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यासाठी भव्य मंडप उभारला असून संपूर्ण यात्रेकरूंची भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये युवा संमेलन असो, त्यामध्ये आरोग्य संमेलन असेल, रोग चिकित्सा असेल, त्याचप्रमाणे महिलांचा मेळावा असेल, महिला जनजागृती शिबिर असतील, अशा प्रकारचे अनेक लोकाभिमुख कार्यक्रम या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये घेतले जातात, जेणेकरून हा एक लोक प्रबोधनात्मक सोहळा म्हणून याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे। आणि दिनांक 11 ऑक्टोबरला 4:58 वंदनीय राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण केल्या जाते। असा दिव्य भव्य सोहळा कुठेही होत नाही, म्हणून संपूर्ण भारतातून भाविक मंडळी या ठिकाणी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात आणि इथे श्रद्धांजली अर्पण करून नव्या कार्याचा संकल्प घेतात आणि ते कार्य सिद्धीस नेऊन आदर्श ग्राम योजना, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पारंपरिक रूढ्या निर्मूलन आणि त्याचप्रमाणे युवकांचा विकास कसा होईल या संपूर्ण संकल्पासह इथून भाविक आपापल्या गावाला जाऊन कार्य करतात। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या या महासमाधी परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि आपण सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे फार मोठे संत होऊन गेले। ते संत नव्हते तर ते राष्ट्रसंत होते। त्यांना राष्ट्रसंत ही पदवी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ती बहाल केली होती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे कार्य आहे ते विश्वव्यापक कार्य आहे। त्यांचं एका ठिकाणी म्हणणं आहे की विश्वव्यापक प्रेम करना ही हमारा धर्म है आणि विश्व स्नेह का ध्यान धरे सबका सब सम्मान करे, म्हणजे विश्व बंधुत्वाची भावना राष्ट्रसंतांनी वाढीस लावण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले। आपल्या जीवनामध्ये खूप मोठं कार्य त्यांनी केलं। एवढंच नाही तर पूजापाती दुय्यम है आणि पहिली बात तो संयम है, मंदिर जाना आदत है, ईमानदारी इबादत है।
या प्रकारचं संदेश देणारा हा एकमेवा द्वितीय असा संत असू शकतो. अंधश्रद्धेच्या ज्या काही प्राचीन जुनाट रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरेच्या बाहेर समाजाला काढण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरी भजनाद्वारे, कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे या ठिकाणी केलेलं आहे. आणि सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना हे दोन साधना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वाच्या कल्याणासाठी या ठिकाणी दिल्या. आज या ठिकाणी 11 ऑक्टोबरला, यानंतर पुढच्या येणाऱ्या शनिवारी 11 ऑक्टोबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी होणार आहे. आणि त्याला सुरुवात या ठिकाणी आजपासून या ठिकाणी झालेल्या 5 ऑक्टोबर पासून तर 12 ऑक्टोबर पर्यंत अशा प्रकारे 8 दिवसाचा भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी होऊ घातलेला आहे. त्याची सुरुवात आज या ठिकाणी सकाळी सामुदायिक ध्यानाच्या पूर्वी महासमाधी अभिषेक आणि पूजन याने झाली. आणि नंतर फार मोठ्या संख्येने या परिसरामध्ये जागा अपुरी पडत होती. अशा प्रकारे सामुदायिक ध्यानासाठी या ठिकाणी भाविक उपस्थित होते. सामुदायिक ध्यानाने याची सुरुवात झाली. ॲडव्होकेट दिलीप कोहळे यांनी सामुदायिक ध्यानाच्या महत्वावर चिंतन या ठिकाणी प्रस्तुत केलं. आज या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर आता भव्य मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणाहून निघालेली आहे. ती आता गुरुदेव नगर या गावातून पुन्हा या ठिकाणी जवळपास 10 वाजेपर्यंत ती येणार आहे. आणि 7 दिवसाच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की ध्यान प्रार्थना हे मुख्य अंग आहे या कार्यक्रमाचं. दुसरं असं की कीर्तन, प्रवचन, त्याचप्रमाणे खंजरी भजन, त्याचप्रमाणे जे काही कीर्तन संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि विशेषतः 11 ऑक्टोबरचा आहे हा एक असा योगायोग आहे की मराठी तिथीप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो. आज या ठिकाणी 57 वर्षानंतर मराठी तिथी आणि त्यांची जी काही जाण्याची तिथी होती 11 ऑक्टोबर 1968 रोजी राष्ट्रसंतांनी आपला देह या ठिकाणी सोडला त्या ध्यान योग मंदिरामध्ये. आणि आज या ठिकाणी बरोबर 57 वर्षानंतर 11 ऑक्टोबरला बरोबर या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी या ठिकाणी येत आहे. 11 ऑक्टोबरला खूप मोठा असा या ठिकाणी भव्य सभा मंडप या ठिकाणी उभारला गेलेला आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने. आणि 11 ऑक्टोबरला या देशभरातून आणि देशाच्याही अनेक जवळपास 15 ते 16 देशांमधून या ठिकाणी भाविक या ठिकाणी जो राष्ट्रसंतांना मानणारा वर्ग आहे तो या ठिकाणी गुरुकुंजामध्ये येणार. हा सगळा परिसर या ठिकाणी इतका जनसागर लोटलेला असतो. त्या 2 मिनिटासाठी 4:58 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देह सोडला. आणि 4:58 11 ऑक्टोबरला या ठिकाणी मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे. जवळपास 6 ते 7 लाख भाविक या ठिकाणी एकाच वेळेला मौन राहून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबरला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. महोत्सवाची गोपालकालाचा कार्यक्रम आहे, गोपालकाला. त्यानंतर संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना वगैरे अशा प्रकारे हा भव्य दिवस स्वरूपामध्ये हा उत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी स्थापन केली संस्था अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ घातलेला आहे. समस्त गुरुदेव भक्तांनी, भाविक भक्तांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम या संस्थेच्या वतीने आवाहन